हॅलो नमस्कार, मी शीतल. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. तर गावाकडून आल्या आल्या सगळ्या बायकांना हेच काम असतं की आल्या आल्या पहिलं बॅग वगैरे बॅगेतले कपडे काढणं, धुवायची वेगळी आणि बाकीची वेगळी करणं. पण शक्यतो बॅगेतले सगळेच कपडे मी धुवून काढत असते, कारण की थोडंसं वास पण येतो त्याच्यामुळे. आणि आल्या आल्या घराची साफसफाई. तसं मी जास्त दिवस गेलीच नव्हते, एवढं काही घाण नव्हतं झालं, पण थोडीशी धूळ धूळ कुठून येते तेच कळत नाही, कारण सगळं बंद केलं तर धूळ ही येतीच येते घरात. मग सगळे कपडे वगैरे काढून घेतलं, कारण हे महत्त्वाचं काम असतं, बॅग रिकामं करणं आणि परत ते कपडे धुवून व्यवस्थित ठेवणं. त्याच्यामुळे सगळे कपडे मी काढून घेतले आणि ज्या साड्या धुवायच्या होत्या त्या पण वेगळ्या करून घेतल्या. ते झाल्यानंतर गावाकडून काय काय सामान आणलेलं होतं, तर ते पण मला नीट ठेवायचं होतं. त्याच्यामुळे आल्या आल्या ते साईडला ठेवून दिलं होतं आणि नंतर म्हणलं निवांत त्याचं सगळं नीट ठेवायचं. तर गावाकडून जे काळा मसाला वगैरे आहे, तर आमचा सोलापूरचा काळा मसाला वगैरे आहे, तर ते आणला होता. तर मला माझ्या सासूबाई आणि माझी मम्मी म्हणजे दोघी पण म्हणजे ते मसाला मला देतात. तर मी सासरहून आणला होता ह्यावेळेस आणि मला मम्मी पण देत असते प्रत्येक वेळेस. तर हे काय काय आणलेलं, तर हे दोन्हीकडून आणलं होतं, काही माहेरकडून आणलं होतं आणि काही सासरकडून. कारण येताना मी पहिलं सासरकडून माहेरी आले होते. आणि तर जो काळा मसाला वगैरे आहे, तर ते मी काचेच्या भरण्यांमध्ये स्टोअर करून ठेवला. तर माझ्याकडं 2 ह्या मोठ्या मोठ्या भरण्या होत्या काचेच्या, तर त्यातच ठेवावं म्हणलं, कारण व्यवस्थित पण राहील. थोडा जास्त होता त्याच्यामुळे नीट ठेवला. नंतर आंबे, लसूण वगैरे सगळं आणलेलं होतं. तर गावाकडून आणलं होतं, पण गावाकडं ती खाण्याची मजा पण वेगळीच असते. तर आमच्या शेतात खूप झाडं आहेत, त्याच्यामुळे आम्ही कैऱ्या पण घेऊन आले होते. तर ज्या म्हणजे गोड कैऱ्या आहेत त्या खायच्या वेगळ्या आणि जे पिकवून आंबे खायचे ते वेगळे. तर हे एकदम छोटे छोटे आंबे आहेत, ते पिकवून खायचे. तर ते थोडेसे पिकलेले होते आणि म्हणजे थोडेसे राहिले होते कच्चे. तर ते 2-3 दिवसात पिकतील म्हणून मी असेच ठेवले होते. आणि नंतर कैऱ्या. तर असं गावाकडून येताना काही ना काही आणलं जातं आणि ते व्यवस्थित ठेवलं नंतर म्हणजे वरच्यावर खाता येतं. तर ते माझ्याकडे जे स्टँड आहे ते म्हणजे असं फोल्ड होतं, कसं पण फोल्ड होतं, तर ते होतं. मग मी त्याच्यामध्ये भरून ठेवलं. तर असं व्यवस्थित ठेवलं की म्हणजे आपली कामं पण पटकन होतात आणि व्यवस्थित दिसतं पण, कारण ते सगळीकडे पसारा पसारा दिसत होता त्याच्यामुळे. आणि नंतर हा लसूण, हा घरगुती लसूण आहे, तर गावाकडूनच आणला होता. तर तो पण मी आता भरून ठेवत आहे. थोडंसं कसं पिशवीमध्ये खराब होईल म्हणून मी नंतर ठेवलं आणि नंतर सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं. तर हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.